अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। शिक्षकांच्या प्रश्नावर आयुक्तांसोबत महत्त्वपूर्ण 21 मे 2026ला बैठक। शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा शिक्षण विभागाला धडक पाठपुरावा। 22 मे 2026 काय निर्णय झाला आहे पाहूया सविस्तर। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील शिक्षक, इतर कर्मचारी तसेच शैक्षणिक संस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडली। उपविभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेत राज्यातील अनेक गंभीर शैक्षणिक प्रश्नावर सविस्तर चर्चा केली। शिक्षण आयुक्तांच्या दालनात झालेल्या या आढावा बैठकीत शिक्षक, इतर कर्मचारी, मुख्याध्यापक, अनुदानित व विनाअनुदानित शाळा तसेच शालार्थ संच मान्यता, समायोजन, वेतन, अनुकंपा भरती आदी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान अनेक प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यात आले असून काही विषयावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। सर्वाधिक चर्चेत असलेल्या डिजिटायझेशन प्रक्रियेबाबत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती। यावर शिक्षण आयुक्तांनी डिजिटायझेशन दुरुस्तीकरिता 30 सप्टेंबर 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले। तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत कोणाचाही पगार थांबला जाणार नसल्याचे सांगितले। त्यामुळे अनेक शिक्षकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर झाली आहे। 11 मे 2026च्या निर्णयानुसार संच मान्यता रिवाईज करण्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला। यावर पुढील 2 दिवसात सर्व संच मान्यता पुनर्रचित करण्यात येतील। तोपर्यंत अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित ठेवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। 19 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार शाळातील ते मुख्याध्यापक या पदात संरक्षण देण्याची मागणी मान्य करण्यात आली असून संच मान्यतामध्ये आवश्यक दुरुस्ती करून मुख्याध्यापक पद संरक्षित केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। विनाअनुदानित शाळांमधून अनुदानित शाळांकडे बदली मान्यता देण्यासंदर्भातील पोर्टलवरील तांत्रिक अडचणीबाबतही बैठकीत चर्चा झाली। शिक्षणाधिकारी व तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करून या अडचणी दूर करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। अंशतः अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या 511 हेड अंतर्गत अनुदानाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। नोव्हेंबर 2026पर्यंतचा निधी उपलब्ध झालेला असून संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे होईल असे स्पष्ट करण्यात आले। तसेच पवित्र पोर्टलला मुदतवाढ देण्याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात आले। तासिका तत्त्वावरील शिक्षकांची बिले तसेच ऑफलाईन बिले काढण्यासंबंधी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्याने विशेष टॅब उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला। उच्च माध्यमिक विभागाच्या 2025-26 संच मान्यतेचे कामही अंतिम टप्प्यात असून पुढील 2-3 दिवसात मंजुरी मिळेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। वेतनेतर अनुदान, EBC अनुदान, थकीत बिले व प्रलंबित प्रस्ताव याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली। शासनाकडे आवश्यक निधीची मागणी करण्यात आली असून ज्या शिक्षक, इतर कर्मचाऱ्यांची बिले क्षेत्रीय स्तरावर प्रलंबित आहेत ती तिथूनच पुढे पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। कोणतीही बिले रिजेक्ट केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले। शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येची माहिती मंत्रालयात पाठवण्याचे आदेश देण्यात आले असून सेल्फ फायनान्स घोषित केलेल्या शाळांना न्यायालयीन स्थगिती संदर्भात क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येणार आहेत। तसेच अनुदानापासून वंचित राहिलेल्या शाळांना आणखी एक संधी देण्याबाबत शासन स्तरावर विचार सुरू असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले। टप्पा अनुदानाच्या शालार्थ प्रस्तावामध्ये होत असलेल्या विलंबाबाबत गंभीर दखल घेण्यात आली असून क्षेत्रीय स्तरावर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले। वरिष्ठ व निवड श्रेणी वेतन निश्चितीसाठी लेखा अधिकारी यांच्याकडून प्रक्रिया करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली। शिक्षण अधिकाऱ्याकडे प्रस्ताव मागवण्याची पूर्वीची पद्धत बंद करून लेखा अधिकाऱ्यामार्फत थेट वेतन निश्चिती करण्याबाबत सूचना देण्यात जाणार आहेत। न्यायप्रविष्ट प्रयोगशाळा,
सहाय्यकाचे नियमित वेतन, शिपाई भत्ता, शिक्षकेतर भरती, अनुकंपा मान्यता, अतिरिक्त शिक्षण सेवकाचे सेवा संरक्षण, वरिष्ठ लिपिकाचे वेतन संरक्षण आदी महत्त्वाच्या प्रश्नावरही चर्चा झाली. अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन पूर्ण झाल्यानंतर लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांची PF खाती उपलब्ध करून नसल्यामुळे 6व्या वेतन आयोगाचे फरक व थकीत बिले अडकली असल्याचा प्रश्नही बैठकीत मांडण्यात आला. या संदर्भात राज्यभरातून माहिती घेऊन कारवाई करण्यास येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 1000 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ग्रंथपालांना 2 शाळांचा कार्यभार देण्याचा प्रस्ताव, एकाच शाळेचे 2 वेगवेगळे डिव्हाइस क्रमांक एकत्रित करणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी 5वी व 8वीचे वर्ग सुरू न करण्यासंबंधीचे प्रश्नही बैठकीत चर्चिले गेले. संबंधित विषयावर शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. या बैठकीत राज्यातील तब्बल 161 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक प्रकरणावरही चर्चा करण्यात आली. त्यांच्या प्रलंबित कामाचा तात्काळ निपटारा करण्याची विनंती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली. त्यानंतर शिक्षण सहसंचालक पानझाडे यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या 1-to-1 समस्या ऐकून घेण्यात आल्या. या बैठकीस महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, महाराष्ट्र राज्य छत्रपती शिक्षक संघटनेचे धनाजी दळवी, वसंत जुवारे, रायगड जिल्हाध्यक्ष दिलीप म्हसे, सुनील जगताप, जगदाळे सर, प्रसाद म्हासरे, कापसे सर, मुजावर, बिडवे सर, नारायण शिंदे, रणजित बोत्रे, जितेंद्र पायगुडे, शशिकांत किंद्रे, सागर आठवळे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना मार्ग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः वेतन, संचमान्यता, समायोजन, अनुदान आणि सेवा संरक्षणासंबंधी घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट अखिल तांबूसरी कॉलेज चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील.